आनंदी आणि सुखी समजा. दोन हात आहे, दोन पाय आहे, दोन 10% डोळे आहे, दान करा. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. लोकांना अन्न मिळत नाहीये. सकाळी उठल्यानंतर श्वास चालू आहे, देवाला धन्यवाद म्हणा, देवा आजचा श्वास चालू आहे. 2 लाख लोक झोपल्यानंतर जगामध्ये उठत नाहीयेत. सकाळी झोपल्यानंतर मृत्युमुखी पडतायत 2 लाख लोक पर डे. पुढे एक कप चहा पाजला तरी ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेची साधना करा मित्रांनो, कृतज्ञतेची साधना करा. आपल्यापेक्षा त्याच्याकडे काय आहे हे बघून दुःखी होऊ नका. आपल्यापेक्षा खूप दुःखी लोक आहेत, त्यांच्याकडे बघून करुणा जागवा, त्यांना मदत करा. एक किस्सा 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. राजा डोक्याला हात लावून बसला होता. म्हणलं काय राजा, काय झालं, असा काय उदास बसला? म्हणला रुपये बँक बंद पडली म्हणला, धरता माझे 50,000 रुपयाची एफडी होती. तर म्हणलं राजा ठीक आहे म्हणला राव. मी त्याला म्हणलं ठीक आहे, पण मामाण्याचे 5 लाख रुपये तिथं होते म्हणलं. तो म्हणलं काय म्हणतो, 5 लाख होते? म्हणला मामाण्याचे 5 लाख होते. म्हणलं ते जाऊ दे राजा. म्हणलं साळुंक्याच्या सासऱ्याची रिटायरमेंटची 40 लाख रक्कम रुपये बँकेत ठेवली. आयुष्य पण 40 लाख, आपले तर 50,000 होते म्हणला. चल चहा प्यायला म्हणला. दुनिया में किती नागम है, मेरा गम ऐका नाही मित्रांनो. आणि जो घरामध्ये त्रास होत असेल किंवा बाहेरचा त्रास होत असेल तो ॲक्सेप्ट करा. आपलं देणं आहे. पोरगा त्रास देत असेल, सुनबाई त्रास देत असेल, काही कुठलाही त्रास असेल ते आपलं देणं आहे त्याच्याशी. फक्त त्याच्यातून बाहेर निघताना अजून तू असं केलं का, मी असं करायला, अजून त्यात लॉक होऊन जाऊ नका. अजून वाईट कर्म करून ती वाढवू नका. करुणा जागवा, मैत्री जागवा. या जगामध्ये जे काही घडतं ना त्याला आपण स्वतः जबाबदार आहे. आपलं काहीतरी देणं आहे. फॉर एक्झाम्पल त्यातून बाहेर कसं निघायचं. कुठल्या तरी कर्माने आज असा दिवस आला की 3-4 दिवस मला जेवायलाच मिळालं नाही, असं कर्म आलं आहे समजा. फॉर एक्झाम्पल उदाहरण. मग माझ्यासमोर काय ऑप्शन आहे, तर मी गणेश भाऊला जाऊन म्हणून भाऊ मला जेवण द्या. पण भाऊ आता एकदम एकनाथ शिंदेचा फोन येते, एकदम फास्ट चाललं. म्हणजे आलो वाटलं तर ऐकलंच नाही, ते गेले फास्ट नाही. ओके. दुसरा पर्याय काय, इथं लग्न चाललंय, मला लग्नात जाऊन जेवण. तिसरा पर्याय काय की कपाशा तुमच्या हॉटेलवर धुतो, मला जेवण द्या. चौथा पर्याय काय, गपचूप जेवण करून बिल न देताच कलटे मारत. 5वा पर्याय काय, घंटन मोठे या बाईचं वडा, महिनाभरचं काम होऊन जाईल. पर्याय आहेत ना असे 4-5. प्रज्ञावान माणूस तोच पर्याय निवडेल की जिथं परत अजून पाप घडणार नाही, लॉक होणार नाही. कारण सगळे लॉक झालेत ना. मग तो काय म्हणाल, मी हॉटेलवर काम करतो भाऊ तुमच्या, मला जेवण द्या. म्हणजे पुढं मंगळसूत्र ओढणं किंवा चोऱ्यामाऱ्या करणं याच्यात न अडकता ही गाठ उघडली. हळूहळू गाठी उघडा, घोंगट की अकल खोल. त्यांनी त्रास दिला त्याला म्हणा, मंगल मैत्री बेटा तुझंच देणं आहे काहीतरी. हळूहळू ते सगळं निसताना त्याला विरोध पण करा, नाही असं नाही, पण मनाला लागून घेऊ नका. कारण आपलं देणं असतं. कारणाशिवाय जगात काहीच घडत नाही. जसं तुम्ही पुण्यकर्म कराल तसं दुःखातून बाहेर येताल. त्यामुळे आपलं चित्त शुद्ध करा. एवढं या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, ही 2 पुस्तकं मी या ठिकाणी आणलेली आहेत. माझा नंबर तुम्हाला पाहिजे घ्या, 9822 632 630. सध्या व्हिजिटिंग कार्ड आहेत का? व्हिजिटिंग कार्ड आहेत तिथं ठेव. 9822 632 630 9822 632 630. हा माझा मोबाईल कॉलिंग आणि व्हॉट्सअप दोन्ही नंबर आहे. जी 24 तास तसं मी 24 तास. फक्त कार्यक्रम असताना फोन उचलत नाही, पण आता कारमध्ये जातो तर सगळ्यांना उत्तर देणार आहे जेवढे फोन आले त्याचा. तुम्ही मला या नंबरवर तुमच्या काही समस्या असतील 9822 632 630 9822 632 630. डॉक्टर दत्ता कोळीकर पुणे. ही माझी 2 पुस्तकं मी आणलेली आहेत. 2 मिनटं बसा. ही माझी 2 पुस्तकं आणलेली आहेत. आता मनात असा विचार येऊन देऊ नका पुस्तकं ऐकायला आला का. सुखी जीवनाची गुरुकिल्ले अर्थात मनाची मशागत. 45,000 पुस्तकं 4 वर्षात गेली.
जयंत पाटलांनी पावर पुस्तक घेतलं वाढदिवसाला राजाराम बापू गुरु. तर हे बेस्ट सेलर पुस्तक आहे. मनाची मशागत, मन आणि बॉडी कसं काम करतं, लहान मुलांच्या समस्या, कौटुंबिक समस्या, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींनी पुस्तक युक्त आहे. आत्महत्येपर्यंत गेलेल्या लोकांना पुस्तक वाचून ते त्यातून बाहेर आले आणि साधना करतायत. हे 300 रुपयाचं पुस्तक तुम्हाला 200ला मिळेल. हे सुखाचा पासवर्ड, हे 300 रुपयाचं पुस्तक तुम्हाला 200ला मिळेल. 600 रुपयाचा कॉम्बो पॅक हा तुम्हाला 400 रुपयाला मिळेल. माझा सहकारी तिथे बसलेला आहे, त्याच्याकडे व्हिजिटिंग कार्ड पण माझ्या असतील तुम्ही घ्या. 600 रुपयाचा कॉम्बो पॅक 400ला घेताना 200 रुपये डिस्काउंट म्हणून घेऊ नका. घेतला तर वाचा, हायलाईट करा त्याच्यातले महत्त्वाच्या टिप्स आणि त्या अंमलात आणा. तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. एक ओवी अनुभवावी. इज इट राईट फ्रेंड्स? हॅलो हॅलो. तर माझा हा वर्कशॉप संपण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि गणेश भाऊंकडे पुढली सूत्र मी देतो.